काय सांगाल सदन भाऊ, आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार सुरू आहे, असंख्य कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत, काय सांगाल आज? मला एवढं सांगावं वाटते, आज तुमच्या समोर दिसत आहे ज्यांचं प्रेम, हे माझ्या प्रेमापोटी इथं आलेले आहेत माझ्यासाठी. आणि माझ्या पाठी पुरा माझा गाव आहे, हीच तर आणखी पुरा गाव सुद्धा आहे, म्हातारे तुतारे सर्व आहेत. कारण त्यांच्यासाठी काहीतरी मी कुठे केलेलं आहे. गेले 25 वर्षापासून मी लोकांची सेवा केले, त्याचं हे फळ मला आज ते लोक देत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनता तुमच्या सोबत आहे, काय विश्वास वाटतोय तुम्हाला? विश्वास आता बघा, हा तुम्हाला तुमचा जे मीडिया आहे ते स्वतः बघत आहेत की काल सुद्धा सभा झाली, त्या सभेमध्ये सुद्धा कमीत कमी हजारो महिला संख्येने लोक होती. आणि ते सुद्धा चायना, काजूपाडा, वरसावा आणि मीरा गावठण, महाजनवाडी असे भरपूर इकडनं आणून तो हा कार्यक्रम झाला होता. मग मला असा विश्वास वाटतो की या येणाऱ्या निवडणुकीत आमची काँग्रेस पक्षाची नक्कीच जीत आहे, हे आम्हाला दिसत आहे. विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी त्या लोकांनी सातन आणि बालमाबाजी या दोघांचा धसका घेतलेला आहे. का घेणार नाही? कारण त्यांनी तेवढे भ्रष्ट पण तेवढे केलेले आहेत, कुठलेच काम केलेले नाहीत. 15 वर्ष ते नगरसेवक असताना सुद्धा, आज उदाहरण तुम्हाला सांगतो, मीरादेवी या वार्डची होती, परंतु एक दिवस सुद्धा लोकांच्या दुःखात इथे आले असेल तर त्यांनी सांगावं. इकडे त्यांची फक्त 4 नगरसेवक आणि 5वा जो हे होता अनिल भोसले साहेब, त्यांच्या या सर्व युतीमुळे ते लोक आपल्यातला कसा वाटा येतो एकमेकाचा हे त्यांच्यामध्ये ते गुंतले असायचे. तुम्हाला काय म्हणायचं की प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारचे त्यांनी काम केलं नाही? तुम्ही दाखवा कुठलं काम केलेलं आहे. लोक बिचारे आक्रोश आहेत, लोकांना गटारची सोय नाही आहे, रोडची सोय नाही आहे, लोकांना मुलांना प्ले ग्राउंड नाही आहे, सांग मला, हॉस्पिटल नाही आहेत, शाळांसाठी कुठे काय नाही. आज मीरा गावठण भाजरवाडी गेले 20 वर्ष झाली तो रोड क्रॉस होत नाही. त्याला ना अजून स्कायवॉक बनवला, ना अंडरग्राऊंडचं हे बनवून दिलं. का नाही दिलं? परशुराम साळवे गेले किती दिवसापासून तुमच्या समोर हा उपास करताय, उपोषणला बसलेला आहे, पण त्याचा फायदा काय? त्याचं कोणीच ऐकलं नाही. तुम्ही नगरसेवक बनल्यानंतर पहिला काम तुम्ही कोणता करणार? पहिला माझ्या गावाच्या लोकांचा क्रॉस जो रोड आहे, स्काय जो त्याच्यासाठी हायवेचा जो महत्व आहे लोकांना, तो पहिला माझा हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न गेले तलाव जो आमचा आहे, आज गेले किती वर्ष झाली तलावचे नारळ फोडतात. मग तो बीजेपीचा नारळ फोडतो, शिंदेकडचा नारळ फोडतो, पण अजूनपर्यंत तलाव झालेला नाही. घाण पाणीचा जो गटर असतो ते अजून तयार झालेलं नाही. का झालेलं नाही? फक्त तुम्ही नारळ फोडता, लोकांना आश्वासन देता, मग निवडणूक आली का हा उद्घाटन करणार, गेली ते तसंच राहतो. उदाहरण समोर इथे सातम साहेब, इथे मोठ्या प्रमाणात लोक राहतात आणि शौचालयाची समस्या आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जनतेला काय सांगणार? असं आहे, शौचालय आमच्या देशाचे पंतप्रधान यांची योजना आहे की घरोघरी गावोगावी शौचालय झालं पाहिजे आणि घरोघरी सुद्धा झालं पाहिजे, असा आमच्या देशाच्या पंतप्रधानाचा शब्द आहे. परंतु त्याच जागेवरती दुर्भाग्य आमचं असं आहे की ज्याच्या नावाने ते निवडून आले 4 नगरसेवक, त्यांनी ह्या विषयावर कधी लक्षात दिलेलं नाही. दादा, बीओसीपी योजना गेल्या 16 वर्षापासून रखडलेली आहे, काय सांगत? फार दुःखाची बात आहे. मी तिथे प्रत्यक्ष लोकांच्या शिफ्टिंगमध्ये गेलो. अहो, तिथे ना पाणीची सुविधा आहे, ना त्याला गटार पाणी, काहीच सुविधा नाही. आज गेले 15 वर्ष बोलतात ना, रामाने 14 वर्ष वनवास काढले, पण हे 16 वर्ष झाले, अजून सुद्धा बिचारे ते वनवास मध्येच आहेत. 40,000 मतदार यांना काय अपील करू इच्छित? माझं त्यांना एवढंच अपील आहे की आपण गेले किती वर्ष, 15 वर्ष त्यांना संधी दिली, फक्त 5 वर्ष या काँग्रेस पक्षाला संधी द्यावी. बघा, या पुरा प्रभागमध्ये जेवढे बी लोकांची समस्या आहे, मग ती गटार असो, शाळेचं असो, त्यांचं हॉस्पिटलचं असो, गार्डन असो, नाले असो, आणि विशेष करून रोडचा जो विषय आहे, जो मुलांना येण्या जाण्यासाठी जो अजूनपर्यंत त्रास होत आहे, हे सर्व प्रश्न आम्ही उचलल्याशिवाय राहणार नाही. सातम साहेब, प्रभाग 14 मध्ये ते मोठ्या प्रमाणात ते लोक राहतात आणि सर्व समाजाचे राहतात आणि बाहेरचे ते उत्तर भारतीय आणि मारवाडी समाजाचे आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश देणार आहे? संदेश म्हणजे उत्तर भारतीय आणि मारवाडी समाजाच्या लोकांना सुद्धा आता कळलेलं आहे की हे भ्रष्ट आमचे
बघा पंतप्रधान असो किंवा हे असो त्यांचं काय याच्यात संबंध नाही. गावामध्ये बघायचं काम नगरसेवकचं असतो, परंतु हे नगरसेवक जे आहेत ज्यांना निवडून दिलेले आहेत त्यांना लोक त्यांचीच माणसं आता हरवतील हे लक्षात ठेवा. जनतेला विनंती आहे, आमचा निशाणी आहे हाताचा पंजा, या पंजावर शिक्का मारून आणि एक आमची शिटी आहे अ ब आणि मी ड मध्ये आहे. अ ब ही जी आहे अ आमचा हाताचा पंजा आहे आणि ब हा आमचा शिटी आहे आणि ड हा पुन्हा हाताचा पंजा आहे आणि राहिला क याच्यामध्ये आपल्याला जो चॉईस होईल, जो खरोखर समाजाचा सेवा करत असेल त्याला आपण वोटिंग करा. त्या काश्मीरातली दडपदार अशी आमची बालंबाताई, तिने तिथे गोर गरिबासाठी विशेष म्हणजे BHTची जी योजना आहे त्याच्यामध्ये फार मोठा तिचा हे आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं बालमाजीला आणि आम्हाला, तर खरोखर सांगतो या काश्मीरातले जे वनवास घेतलेले आहेत त्यांचा जरूर वनवास सुटेल एवढं मी निश्चितपणे सांगतो. धन्यवाद.